हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. महिलांनो, समाजात रिस्पेक्ट हवाय, मग चाणक्य नीतीचे हे 5 नियम आजच समजून घ्या. उत्सुकता निर्माण करणारे. मी तुम्हाला एक अगदी साधा आणि सरळ प्रश्न विचारते. लोक तुम्हाला सिरियसली घेतात का, की तुमचं बोलणं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतात? जरा शांतपणे विचार करा, कारण खरी अडचण तुमच्या ज्ञानाची किंवा तुमच्या दिसण्याची नाहीये. खरी अडचण आहे तुमची एनर्जी, तुमची प्रेझेन्स आणि स्वतःवरचं नियंत्रण. आज मी तुम्हाला अशा 5 गोष्टी सांगणार आहे ज्या एका सामान्य महिलेला सुद्धा अत्यंत स्ट्रॉंग आणि डेंजरस बनवू शकतात. हे कोणतेही साधेसुधे मोटिवेशनल सुविचार नाहीयेत, तर हे ते नियम आहेत जे शतकांपूर्वी आचार्य चाणक्य यांनी जगाला शिकवले होते. एक असा माणूस ज्याने केवळ आपल्या बुद्धीच्या आणि आत्मनियंत्रणाच्या जोरावर एक साम्राज्य उभं केलं. चाणक्य सांगायचे, जो माणूस प्रत्येक ठिकाणी सहज उपलब्ध असतो त्याची किंमत कुठेच उरत नाही. आणि आजकालच्या महिला नेमकी हीच चूक करतात. तुम्ही प्रत्येक मेसेजला लगेच रिप्लाय देता, प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेच चिडता किंवा रिॲक्ट करता, प्रत्येक ऐऱ्या माणसाला आपल्या आयुष्यात महत्व देता आणि मग विचार करता की लोक माझा आदर का करत नाही. गोष्ट थोडी कडू आहे, पण खरी आहे. लोक तुमचा नाही तर तुमच्या सवयींचा आदर करतात. आज या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात कधी गप्प राहायचं, कधी बोलायचं, कोणाला इग्नोर करायचं आणि स्वतःला इतकं स्ट्रॉंग कसं बनवायचं की लोकांनी तुम्हाला हलक्यात घेण्याची चूकच करू नये. कारण आदर मागून मिळत नाही, तो कमवावा लागतो. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा 5वा नियम तुमची पर्सनॅलिटी पूर्णपणे बदलून टाकेल. नियम नंबर 1. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणे गरजेचे नसते. द पॉवर ऑफ सायलेन्स. महिलांनो, एक गोष्ट मनाशी पक्की करून घ्या. प्रत्येक कॉमेंटला, प्रत्येक टोमण्याला किंवा प्रत्येक टीकेला उत्तर दिलंच पाहिजे असं नाही. ज्या स्त्रिया प्रत्येक छोट्या गोष्टीवर लगेच वाद घालतात, चिडतात, लोक हळूहळू त्यांना सिरियसली घेणं बंद करतात. या उलट काही स्त्रिया अशा असतात ज्या शांत असतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा संपूर्ण खोली शांत होऊन त्यांचं ऐकते. कोणीतरी तुम्हाला जाणीवपूर्वक चिडवण्याचा प्रयत्न करत असेल तर तिथे वाद घालण्याऐवजी चेहऱ्यावर एक छोटीशी स्माइल ठेवून त्या सिच्युएशनला सरळ इग्नोर करा. तुमचा हा शांतपणा समोरच्याला अस्वस्थ करेल. कोणती लढाई लढायची आणि कोणती सोडून द्यायची हे समजवणारी स्त्री खरंच स्ट्रॉंग असते. नियम नंबर 2. लोक तुमच्या शब्दांना नाही, तुमच्या वाइब्सला ट्रीट करतात. लोक तुम्हाला फक्त तुमच्या दिसण्यावरून ओळखत नाहीत, तर ते तुमची एनर्जी म्हणजेच तुमची वाइब अनुभवतात. जर तुमच्या मनात सतत भीती असेल, लोक काय म्हणतील हा विचार असेल, तर लोक तुम्हाला सहज दाबून टाकतील. तुमचं बोलणं मध्येच तोडतील. पण ज्या क्षणी तुम्ही आतून शांत आणि आत्मविश्वासाने खंबीर होता, तुमचा कॉन्फिडन्स तुमच्या डोळ्यात दिसतो. त्या क्षणी तुमची प्रेझेन्स स्वतःच बोलते. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करायला शिकता, तेव्हा जग तुमचा आदर करायला लागतं. मित्रांनो, जर या प्रॅक्टिकल गोष्टी तुम्हाला पटत असतील आणि मदत करत असतील तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नियम नंबर 3. स्वतःची अवेलेबिलिटी म्हणजे उपलब्धता कमी करा. आजच्या काळातली सर्वात मोठी चूक काय, तर प्रत्येकासाठी 24 तास उपलब्ध राहणे. मेसेज आला की लगेच रिप्लाय, फोन आला की लगेच उचलणे, कोणीही हाक मारली की स्वतःचे काम सोडून धाव
जाणे. सुरुवातीला आपल्याला वाटतं आपण खूप चांगला स्वभाव दाखवतोय, पण हळूहळू लोक तुम्हाला प्रायोरिटी म्हणजे महत्त्व देण्याऐवजी एक ऑप्शन समजायला लागतात. जी गोष्ट बाजारात मुबलक मिळते तिची किंमत कमी असते. आचार्य चाणक्य सुद्धा प्रत्येक व्यक्तीला सहज भेटत नसत. ते त्यांचा वेळ आणि एनर्जी जपून वापरायचे. जेव्हा तुम्ही प्रत्येक फालतू गोष्टीसाठी फ्री असणं बंद करता तेव्हा लोकांना तुमच्या वेळेची किंमत कळते. नियम नंबर 4. लोक बदलत नाहीत, त्यांचे खरे रूप समोर येते. बऱ्याचदा महिला भावुक होऊन विचार करतात, तो माणूस आधी किती चांगला होता, आता अचानक कसा बदलला. पण सत्य हे आहे की लोक बदलत नाहीत, तर काळानुसार ते स्वतःचं खरं रूप उघड करतात. सुरुवातीला प्रत्येक जण गोड बोलतो, चांगुलपणाचा मुखवटा घालतो. म्हणून चाणक्याने सांगितलं होतं की कोणावरही लगेच आंधळा विश्वास ठेवू नका. आधी माणसाला ऑब्झर्व करा, त्याचे शब्द नाही तर त्याचे ऍक्शन्स म्हणजे कृती पहा. जोपर्यंत तुम्ही एखाद्याला पूर्णपणे पारखत नाही तोपर्यंत त्याला तुमच्या आयुष्यात हक्क देऊ नका. हे तुम्हाला भविष्यातील मोठ्या त्रासापासून वाचवेल. नियम नंबर 5. तुमची सर्वात मोठी ताकद फरक न पडणे. हा या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा आणि गेम चेंजिंग नियम आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्टीने फरक पडायला लागतो, तिने मला अशी लूक का दिली, त्याने माझ्या मेसेजला रिप्लाय का नाही दिला, लोक माझ्याबद्दल काय बोलत असतील, तेव्हा तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुम्ही दुसऱ्यांच्या हातात देऊन टाकता. एक हाय व्हॅल्यू वुमन प्रत्येक ओपिनियनला भाव देत नाही. तिला माहिती असतं की प्रत्येकाला खुश ठेवणं अशक्य आहे. जेव्हा तुम्ही फालतू गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकता तेव्हा लोक गोंधळून जातात, कारण आता त्यांना समजावून जातं की या स्त्रीला आपल्या वागण्याने काहीच फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही रिॲक्शनने नाही तर स्वनियंत्रणाने जगता तेव्हा तुमची पर्सनॅलिटी एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते. तर शेवटी प्रश्न हाच उरतो, तुम्हाला तसंच राहायचंय का ज्याला लोक सहज इग्नोर करून जातात, की असं बनायचंय ज्याला हलक्यात घेण्यापूर्वी लोक 10 वेळा विचार करतील. चॉईस आता तुमच्या हातात आहे. प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत बसायचं की तुमच्या शांततेने रिस्पेक्ट कमवायचा आहे. प्रत्येकाला खुश करायचं की स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवायचं आहे. चाणक्याने म्हटलं होतं, कमजोर माणूस प्रत्येक गोष्टीवर लगेच रिॲक्ट करतो आणि मजबूत माणूस डिसाईड करतो की कोणत्या गोष्टीला किती भाव द्यायचा. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल आणि मौल्यवान वाटत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आताच टाईप करा स्ट्रॉंग. अशाच पॉवरफुल आणि प्रॅक्टिकल सायकोलॉजी व्हिडिओसाठी आपल्या व्हॉइस ऑफ एमएन चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, ज्या दिवशी तुम्ही स्वतःवर नियंत्रण मिळवाल त्या दिवशी हे जग तुमच्यावर नियंत्रण ठेवणं बंद करेल. स्वतःचा आदर करा, स्ट्रॉंग रहा. भेटूया पुढच्या एका अशाच पॉवरफुल व्हिडिओमध्ये. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.